सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अखेरच्या दिवशी 175 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापुरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 175 इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। 3 दिवसात तब्बल रेकॉर्ड ब्रेक अशा तब्बल 412 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापुरात अजित पवार राष्ट्रवादीचा दबदबा असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। राष्ट्रवादी पक्षाची सोलापुरातील ताकद लक्षात घेऊन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस MIM पक्षातील माजी उपमहापौर तसंच माजी गटनेते माजी नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला धक्का देत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, स्थायी समितीचे माजी सभापती इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेवक रियाज खरादी, माजी परिवहन सभापती राजन जाधव, माजी नगरसेविका लता फुटाणे, माजी नगरसेवक विवेक खरटमल, माजी नगरसेवक मृणाल पाटील, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेवक वाहेदाबी शेख, माजी नगरसेवक वाहिद नदाफ, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम तसंच राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे बंधू हरीश बागवान यांच्यासह शेकडो इच्छुक उमेदवारांनी अजित पवार राष्ट्रवादीकडून वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले। धनंजय मुंडे समर्थक पैलवान सनी देवकते हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ट्रॅक्टर चालवत धनगरी पोशाखात राष्ट्रवादी कार्यालयात आले। त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। गेले 10 वर्ष झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कट्टर समर्थक आहे आणि कार्यकर्ता पण आहे। जसं महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी माझ्या मनात आलं की बाबा आपण पण राष्ट्रवादी पार्टीकडून आपण उमेदवारी अर्ज मागण्याची इच्छा करण्यासाठी आपण या साध्या पद्धतीने आज नवीन ट्रेन निघाली बाबा, कोण हेलिकॉप्टर येते, कोण मोठ्या मोठ्या भारी भारी 4 व्हीलर मध्ये येतात, पण मी आपल्या साध्या शेतकरी आणि एक धनगरी लुक मध्ये याच एक मनात भावना आली म्हणून मी आज आलोय। माझी खरं मागणी म्हणजे प्रभाग 7 हा आमच्या सोलापूर मधला एक भाग आहे चांगला, त्या भागात मी सध्या रहिवासी आहे म्हणून मी राष्ट्रवादी अजितदादा गट आमच्या राष्ट्रवादी पार्टीकडून उमेदवारी मागण्यासाठी मी आज आलो इथं। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जो आज ज्या स्त्रीवर जे अत्याचार होतात त्या विरोधात माझी ही काठी आहे। जशी बापू बिडकडे बंदूक होती तशी मी ही काठीचा आवाज उचललाय आणि घोंगडे जी आहे, ज्या गरीब अनाथ लोकांना जर सहारा नसेल तर या घोंगड्याच्या सहारे मी आज इथं म्हणजे माझ्या मनात एक भावना आहे की बाबा गरिबांसाठी कोण आहे। जसं आज वयोवृद्ध असू दे, आश्रमशाळेतल्या मुला मुलींना कोण आहे, तर त्यांच्यासाठी हा मी एक सनी पैलवान म्हणून आज निवडणुकीत उभारून जर निवडून आलो तर ह्या सेवेसाठीच मी रुजू होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेसाठी गेल्या 3 दिवसांपासून जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, मकबूल मोहोळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे, आनंद मुस्तारे, सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे आदींनी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले। जेणेकरून जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून अनेक रखडलेले कामं हे होण्यासाठी त्याच माध्यमातून आम्ही आज रोजीपर्यंत अनेक आंदोलनं, धोरणे आंदोलन, निदर्शनं, त्याच माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक विषय सोलापूर महानगरपालिकेचे हस्तगतपर्यंत काढले आहेत आणि भले 5 वर्षापासून आम्ही फक्त संघर्षच करत आलेला आहे। कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल। आज खलमल साहेबांच्या नेतृत्वाखाली, संतोष भाऊच्या, जुबेरबाईच्या यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी मी पक्ष कार्यालयाकडे इच्छुक म्हणून प्रभाग 4 मधून खुला प्रवर्गासाठी अर्ज देण्यात आलेला आहे। त्याचा नक्कीच विचार होईल आणि न्याय मिळेल, जेणेकरून जे रखडलेले जे 20 वर्षापासून जे काम आहेत ते पूर्ण झाले पाहिजे हे नागरिकांसाठी आम्ही आज रोजी अर्ज दाखल केलेला आहे। प्रभागातील जे प्रलंबित काम असणार आहेत ते तातडीनं मार्गी कसे लागतील यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे। मला पक्षाने तिकीट देव अथवा न देव, परंतु माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे
प्रभाग क्रमांक 7 तसेच सोलापूरकरांच्या वतीनं सातत्यानं झटत राहणार आहे. तरी मी पुन्हा प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व रहिवाशांना विनंती करतो, या पदवीधर विकास पुन्हा एकदा संधी द्या. माझ्या पत्नी प्रतिमा युवराज काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 मधून आदिवासी पारधी समाजातील एसटी कॅन्डिडेट ह्या एकमेव आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर माझ्या पत्नीला तिकीट देण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि आम्हाला जेवढी ज्या आपल्या जनतेचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, आमच्या समाजातील लोकांच्या काही अडचणी असतील, वार्डातील काही अडचणी असतील, सर्वांच्या लोकांच्या काही समस्या असतील, तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी सगळ्या वार्डातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करायचा प्रयत्न करेन. आणि आज मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. तर मी ख्रिश्चन समाजामधून येते मी आणि माझं काम हे माझ्या समाजापुरतं नसून आदर समाजामध्ये देखील मी काम केलेलं आहे. लॉकडाऊन काळामध्ये देखील मी भरपूर काम केलेलं आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये भरपूर काम केलं आहे. जर मला या पक्षाकडून उमेदवारी भेटली, आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल साहेब तसेच शहर अध्यक्ष संतोष पवार आणि आपले जुबेर भैया यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी पक्षाचा प्रामाणिक काम करीत आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग 8 मधून उमेदवारी देऊन व माझ्यावर जी जबाबदारी देतील प्रभागातील 4 उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे. जरी पक्षाने जर माझ्यापेक्षा जर प्रभागाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पक्षासाठी करेन. तर पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा. आजपर्यंत मी गेले 5 वर्ष झालं राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे. तरी माझं एक चर्मकार मुलीचा पक्षाने विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती. याच्या आधी मी प्रभाग 23 ला 3 वर्ष काम केलंय. मी 2 वर्ष झालं मी कार्याध्यक्ष या पदावरती काम करतेय. महिलांसाठी मी त्या प्रभाग 23 मध्ये संघटन उभा केलेलं आहे. प्लस प्रत्येक महिलाचं मी एक टेक्निशियन म्हणून काम करते. प्लस ज्यावेळेस मला सुट्टी असते त्यावेळेस मी पूर्ण वेळ महिलांसाठी देते. नगरसेवक किसनदादा जाधव यांनी आपल्या भागात आतापर्यंत एवढं सोलापूर एवढं नगरसेवक एवढं काम कोणच केले नाहीत. एवढं काम यांनी आमच्या भागात नगरसेवक किसनदादा जाधव यांनी काम केले आहेत. त्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत एससी पुरुष म्हणून मी मनोज चौधरी एससी पुरुष म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि भरपूर कामं तिथं भागातले अजून भरपूर कामं आहेत. भरपूर कामं करण्यासाठी आम्हाला पक्षाने संधी द्यावं. सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 412 अर्ज आल्यामुळं विश्वास निश्चितच दुणावला आहे. आता खऱ्या अर्थानं अब की बार 75 पार शक्य होईल. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देता येईल अशी भावना शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली. या 3 दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत 234 होते. आज जवळपास सर्व मिळून 365 आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत. अजून 2 तासामध्ये जवळपास 400 पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद, इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या प्रभावी कार्यशैलीवर विश्वास ठेवून सोलापुराच्या इच्छुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो.